प्रेमानं भेटली आई, ती कायद्याला घाबरली नाही. आणि यालाच म्हणतात प्रेम, ज्याच्यात भय नाही. हे नीट आहे का? भय असेल समजायचं प्रेम नाही, तो प्रेमाचा नाटक आहे. आणि असं निर्भय प्रेम करणारं जगात कुठे एकच पात्र आहे, त्याचं नाव आई आहे. बस माय मेली ना, समजायचं प्रेमाचा समुद्र आटला. जगातलं प्रेम संपलं आई वारल्यावर. पतिव्रते सीता आहे, शास्त्रात गीता आहे आणि प्रेमात माता आहे. अरे आईच्या हातचं कोणतंही जेवण करा तुम्ही, साधं पिठलं भाकरी असू द्या कुठे, पण अमृताला लाजवील अशी गोडी त्या पदार्थात असते. काय कारण? आईनं लेकरासाठी नुसता स्वयंपाक केला नसतो रे भाऊ, त्याच्यात आपलं प्रेम वतलेलं असते. म्हणून रोटी खाना माँ के हात की. एखाद्या वेळेला नाना चांगले पदार्थ झाले की पोरं पोरं तुटून पडतात, काय ठेवत नाही आईसाठी. तरी आई तांब्याभर पाणी पिऊन किचन मध्ये समाधानानं बसलेली असते. मोठ्या मुलाला संशय येतोच, आणि तो मोठा मुलगा जेव्हा किचन मध्ये जातो, ते पोरं गडबड करतात, शांत ठेवत. एकदा खेळायला लागले का 10-5 गोळ्या होतील. ते एकालाच थांबवायचं असते तर जमते. ते कोणीतरी एक जण जा तिकडे, ते लेकरं खेळतात ना, ते पहा, ते एकदा लागण झाली की 2चे 4 होतील. ते आम्हाला चांगलं माहिती आहे, रोज एवढे क्लास घेतो ना मी. ते पहा, पहिलं एकच उड्या मारत होतो, 2 झाले, ते तिसरं लागलं होतं का मी. बरं झालं त्याच्या मम्मीने धरलंय ते. अरे तर जन्मभर चाललाय कार्यक्रम, हे तुमचे लेकरं खेळवायसाठी टाकला का मंडप? 2 महिने झाले ह्याच्यात चाललंय ते. थोडा विचार करा. आनंद श्रवणाचा लुटायचा आहे, मी सांगत होतो. मोठा मुलगा जातो, आई समाधानानं बसलेली असते तांब्याभर पाणी पिऊन. आई, काय बेटा? सगळे आम्हीच खाल्लं ग, भांडे रिकामे झाले, तुझ्यासाठी काहीच राहिलं नाही, तू उपवासी आहे? नाही बेटा, मी उपवासी नाही. मग तुम्ही माझे लेकरं पोटभर जेवला ना बेटा, त्याच वेळेला माझं पोट भरलं बेटा. याचं नाव माय आहे, लक्षात घ्या. पुन्हा नाही, पुन्हा नाही. तुम्ही कितीही मोठं व्हा, किती मोठं व्हा सेठजी, तरी आईच्या दृष्टीनं आपण तिचं लेकरू आहे हे लक्षात ठेवा. किती मोठं. आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी साहेब, त्यांची आई वारली पण होती तेव्हा गुजरातमध्ये भेटायला जायचे, आणि एकदा दाखवलं टीव्हीला. नाना जॅकेटवाले मोदी साहेब आणि पांढऱ्या साडीची म्हातारी माय चिकटून बसले बाकड्यावर, चिकटून. माय लेकर आहे. फुलपात्रभर पाणी दिलं आईनं साहेबाला. साहेबांनी मोठ्या प्रेमानं पाणी घेतलं, आणि शेवटचा घोट जरा घाईत घेतल्यामुळे पाणी गालावर उतरलं मोदी साहेबाच्या. आई शेजारी होती, क्षणाचा विलंब लावला नाही, लगेच साडीच्या पदरानं मोदी साहेबाचं तोंड पुसून दिलं आईनं. का? तोंड पुसता येत नाही? अरे पंतप्रधान आहे भारताचा, पण पंतप्रधान भारताला आहे, मायला लेकरू आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. बस मी इथून सांगत होतो, सादर भली मिली एक माता, तिचं नाव प्रसूती आहे. आई प्रेमानं, प्रेम आणि भय याच्यावरून वाढलं आपलं. भय असेल तर समजायचं ते प्रेमच नाही, प्रेमाचा नाटक आहे. नाना लेकरू आडवा आलेलं असते, माय गडबडा 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 दवाखान्यात लोळत असते, तेव्हा डॉक्टर घाबरून जातात. डॉक्टर बाहेर येतात, पाटील इकडे या, पाटील इकडे या, पाटील धर्मसंकटात आहे मी, एक तर बाळ जगल नाही तर बाळाची आईन, लवकर सांगा काय निर्णय घेऊ. डॉक्टर, मंडईकडे लक्ष द्या. सहज आहे बोल, कोणी म्हणलं. आणि मग डॉक्टर आत येतात. ती गडबडा गडबडा, बरं का कुठे गडबडा गडबडा लोळते ती माऊली. मावशी, डॉक्टर असलो तरी मलाही माय आहे, अंतकरण आहे. काय करू? धर्मसंकट आहे. तुम्ही जगाल नाही तर तुमचं बाळ. जर तुम्हाला जगायचं असेल ना मावशी, तर बाळाचे तुकडे 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 करून बाहेर काढतो. आणि बाळ पाहिजे असेल तर तुम्हाला प्राणास मुकावं लागतं. त्यावेळेला ती माऊली गळ्यातली तुळशीची माळ दाखवते.
हे पहा डॉक्टर, माहेरची परंपरा, आमची आजी वारकरीण होती, खांद्यावर झेंडा घेऊन ज्ञानबा तुकाराम करत पंढरपूरला जायची. आणि नियम होता माहेरचा, 12 दिवसाचं लेकरू झालं की आजी तुळशीची माळ घालायची. मी 12 दिवसाची होती म्हणे डॉक्टर, माझ्या आजीनं तुळशीची माळ घातली. माझी आजी मेली व डॉक्टर, पण तिची आठवण आली. माझ्या आजीची, या तुळशीच्या माळेची, माझ्या विठ्ठलाची शपथ घेऊन सांगते डॉक्टर, मी मेली तरी चालेल, फक्त माझ्या कुळाचा दिवा जगवावं डॉक्टर. याला म्हणतात प्रेम, जिला मरणाचंही भय वाटत नाही. मी का आपली वेळ घेतली? राजा दक्षानं सक्त ताकीद केली, जो सतीचा सन्मान करेल, तिच्यासोबत बोलेल, त्याचा शिरच्छेद करण्यात येईल. पण माय मात्र घाबरली नाही. याचं नाव प्रेम आहे. सादर भली मिले एक माता. आई मात्र मोठ्या प्रेमानं भेटली. बरं वाटलं सतीला. पुढे आली सती. पाहिलं शिवाला पूजेचं स्थान नाही. पहिल्यांदा सती ब्रह्मरुंदांवर रागावली. ब्रह्मरुंदांनो, माझ्या बापाला दक्षराजाला तुम्ही सांगायला पाहिजे होतं की ज्या यज्ञामध्ये शिवाला स्थान नाही त्या यज्ञाला मी सहभागी होत नाही. पण माझ्या बापानं अधिक दक्षिणा देऊन तुम्हाला प्रवृत्त केलेलं दिसतंय. ठीक आहे, हे प्रायचित्त तुम्हाला भोगावं लागेल. आणि जो माझा बाप शंकराला मानत नाही त्याच्यापासून झालेला देहही मी ठेवणार नाही, असं काही योग अग्नी तनु जारा. सती जळून भस्म झाली. सती जळून भस्म झाल्यावर त्या शिवगणाने यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. भृगु ऋषीनं रक्षण केलं यज्ञाचं. सतीची मरतानाची इच्छा आहे, जन्मोजन्मी शंकर पती मिळावे. और तुलसी जी कहते वासना पुनर्जन्म का कारण होता है, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. ती सती पुढच्या जन्मी हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आली. नाव पार्वती तनु पाई. इकडे भगवान शंकराला कळालं सती जळून भस्म झालेली आहे. महादेवाला क्रोध आला, जटा आपटली. वीरभद्र नामक गण प्रगट झाला. ते भूतावेताळाची सेना घेऊन निघाला. त्यानं सगळ्या यज्ञाचा विध्वंस केला. सकल सुरण विधिवत फल देना. भृगूच्या मिशा उपटल्या, कारण ते सभेतलं प्रकरण. त्यानं मिशीवर ताव दिलता ना, शंकराला बोलवते दक्षराजे. पुषा नावाच्या देवाचे दात पाडले, कारण ते हसत होतं. काही देवाचे डोळे काढले, त्यांनी इशारे केले होते. सकल सुरन विधिवत फल देना. आता शंकरजी बैरागी झाले बरं का नाना. पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाकं असतात. हे कास्तकाराला चांगलं माहिती आहे. एक चाक गाड्याचं मोडलं, गाड्याची प्रतिष्ठा जाते. शेतकऱ्यांना विचारा. मग तो गाडा वाड्याच्या पुढे उभा, कोणता एक चाकवाला फुपाटा बसलेला, आणि गावातली सगळी मोकाट कुत्री त्या गाड्यावर बसलेली. एका चाकानं एवढी चव जाते गाड्याची. म्हणून पती आणि पत्नी संसार रूपी गाड्याची 2 चाकं आहे. शेवटच्या श्वासापर्यंत सेवा सगळे करतील, पण ती अर्धांगिनी आहे. तिच्या सेवेची बरोबरी कोणी करू शकत नाही. पत्नी मरण पावली म्हणजे याची जर कंबर दुखत असेल तर म्हणत नाही सुनबाई झेंडू बाम लावून दे, ती लाजल. मुलगी स्वतःची लाजल, बहीण लाजल, आई लाजल, पण पत्नी आतून कडी लावून पतिदेवाची सेवा करल, ती अर्धांगिनी आहे. आणि घेतो 2-4 मिनिट बरं का. तुम्हाला काय वाटतं, पत्नी हे फक्त पत्नी असते? वेगवेगळ्या भूमिका आहे तिच्या जीवनभर. कार्येषु मंत्री, करणेषु दासी, भोज्येषु माता. जन्मभर तुमची सेवा करते ना, तेव्हा ती दासी आहे, करणेषु दासी. संकट काळामध्ये तुमच्या मागे उभी राहून हिम्मत देत असते, तेव्हा मंत्री आहे.
कार्येषु मंत्री. एखाद्या वेळेला सावकाराकडून पैसे घेतले बरं का नाना, आणि तो 2-2 दिवसांनी 2-2 दिवसांनी येतो. पतीचं जेवण निम्यावर आलं, पत्नी बारीक लक्ष ठेवून असते. एक दिवस दमबाजी करून गेला सावकार बरं का नाना. त्या संध्याकाळी पती जेवला नाही, रात्रभर झोपलाही नाही. पत्नी लक्ष ठेवून आहे. सकाळी पती उठला, पहिला गोठ्यात गेला, काहीतरी खिशात घातलं. पत्नीच्या लक्षात आलं. तरा 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 चालत आली गोठ्यात. काय घातलं खिशात? काही नाही. शपथ आहे माझी, काय घातलं खिशात? काही नाही. आणि हिनंच जेव्हा खिशात हात घालून काढली वस्तू, ती रोगोरची बाटली होती. काय करताय? तरी मला संशय होताच. रात्री झोपला नाही, काल जेवला नाही. काय करताय? आत्महत्या. का? सावकार काल बोलून गेलं, उद्या दुपारपर्यंत पैशाची व्यवस्था कर, नाही तर भर चौकात जोड्यानं थोबाड फोडतो म्हणला सावकार. माझ्या बापानं मारलं नाही आयुष्यात, त्याच्या जोडा खाल्ल्यापेक्षा आपल्या गोठ्यात रोगर पिऊन मरावं म्हटलं. शपथ आहे माझी तुम्हाला, मी अख्ख्या बदनापूरची धुणी भांडी करील ना त्या सावकाराचे पैसे फेडील, पण माझ्या कुंकवाला धक्का लावू देऊ नका. याला म्हणतात कार्येषु मंत्री. पत्नी काय एक भूमिका आहे का डाक नाही. भोजेषु माता. जेवण घालते ना पतीला, तेव्हा ती आई आहे हे लक्षात ठेवा. तिलाच माहिती आहे पतीची आवड निवड. आवडीनिवडीचे पदार्थ सगळे करून पतीला वाढते. मग काय टी व्ही बघते का? तिथंच बसते ताटापुढे. आग्रह करू करू एक एक पदार्थ वाढते, पोटभर जेवायला घालते पतिदेवाला. तेव्हा ती पत्नी नाही, माय आहे. भोजेषु माता. मी का सांगतो हे? शंकरजी सती जळून भस्म झाल्यापासून बैरागी झाले, लक्ष लागत नाही, एकटेच आहे. कुठे नामचिंतन करतात, सतसंग करतात, कुठे डोळे मिटून ध्यानाला बसतात. इकडे आता तुलसीजी कथा बदल करतात. हिमालय आणि मैना यांच्या पोटी जन्माला आलेली सती म्हणजे पार्वती रूपात. हिमालय पर्वत आहे ना, त्याची म्हणून पार्वती. हे मराठी लक्षात घ्या. जनक राजाची जानकी. बिल्लाचा राजा झाला शबर, त्या शबराची शबरी. बस बस आता कळलं तुम्हाला. शबराची शबरी, जनकाची जानकी, पर्वताची पार्वती. हा बा जमलं. आणि पार्वती ही श्रद्धा आहे. श्रद्धा वाढत चालली नाना, श्रद्धा वाढत चालली. आणि श्रद्धा वाढली म्हणजे संताला बोलवावं लागत नाही, हे लक्षात ठेवा. आमची श्रद्धा आहे, पण आमची श्रद्धा सिजनेबल. श्रावण महिन्यात वाढते, भाद्रपद लागला म्हणजे उतरते. श्रावण महिन्यात तर गावोगावचे महादेव विचार करतात की एवढे भक्त येतात कुठून. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान तांब्यात पाणी, हर हर महादेव. बेलाचं पान. क्या बात है? समस्या का हल. आहे चांगलं आहे. त्या निमित्ताने सगळे बरं का शेठजी, शंकराच्या भक्तीला लागले लोक. बरेच महादेव दुर्लक्षित होते, त्यांची मंदिरं चांगले झाले. ते प्रदीपजी महाराजांचे उपकार आहे सर्वावर. लागले ना सगळे. दुर्लक्षित मंदिरं होते, सुंदर झाले मंदिरं. गर्दी सुरू झाली. आज तर सोमवार आहे. सूत्रही सर्वांना सांगितलं, 1 लोटा जल, समस्या का हल. पण नामदेव महाराजांचा अभंग आहे, ते म्हणले लोटाभर जल जास्त होते भाऊ.
750 वर्षापूर्वीचा अभंग नामदेवाचा. म्हणलं एक लोटा नाही लागत, जास्त झाला तो पाण्याचा खर्च. मग एक पसा पाणी एक बिल्वदळ, पूजन केवळ सोपे बहु अभंग नामदेवाचा. एक पसा पाणी. लवकर प्रसन्न होणारं दैवत म्हणजे भगवान शंकर. लवकर. ते चोरटं बुटकं होतं बरं का नाना, बुटकं होतं 4.25 फुटाचं, आणि ते गेलं जंगलात. चोरी काय मिळते का? महादेवाचं मंदिर होतं, आत गेलं. 5 किलोची घंटा होती पितळी. म्हणला हे तर बदनापूरला नेऊन विकली म्हणजे महिना सुखाचा जाईल, पण हातच पुरे ना. चोराचा बुटकं होतं. पिंडीवर उभं राहिलं, ते पिंडीवर घंटा काढण्यासाठी. शंकरजी एवढे प्रसन्न झाले, म्हणले बापरे एवढे भक्त पाहिले व. पण काही चालूमध्ये PSIला ठोकतात तसा शालूट ठोकतात रस्त्याने. काही जवळ येऊन नमस्कार करतात, कोणी घंटी वाजवतं, कोणी तांब्यावर पाणी टाकतं, कोणी बेलाचं पान, फार झालं तर डोकं टेकवतं. याच्यापेक्षा भक्त मी आयुष्यात बघितला नाही. हा एकच भक्त अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला, आणि ते घंटा काढायला गेलं उभं. चोरे पिंड दिला पावन, त्याच्या पूजने धाय देव, तुका म्हणे भोळा स्वामी माझा हा कोवळा. श्रावण महिनाभर, म्हणून श्रावण महिन्यात तुम्ही खेडेगावातली कोंबडी पहा, मुला बाळासह सुरक्षित असते. 1 महिना फिरायला निघली म्हणजे कोंबडी एकटी नाही, 10-5 पिलं पुढं, 10-5 पिलं मागं. मध्ये कोंबडी छाती काढून चालती, पुढं पाहती मागं पाहती. मेरा भारत महान. 1 महिनाभर. श्रावण संपला म्हणजे एकटी कोंबडी दिसेल तुम्हाला उकिरड्यावर.